इकडच्या बाजूला आहेत त्या 9 मोठा आहेत, इकडच्या बाजूला आहेत त्या 6 आहेत. 9 आणि हे 3 इकडं आणि 3 तिकडं. 3 आणि 3 किती झाले? 6. आणि ह्या किती आहे त्या मोजा? त्या का हे इथं आहे, इथं बैल लावायचे. म्हणजे 3 इथून असं पाणी मोठेनं काढायला. इकडे 3 खड्डे दिसतात. 1 2 3. 3 आणि 3 6. दक्षिणेला दिसत आहेत का? या 3 मोठा इकडच्या 6 9 6 मिळून झाले 15. पण इकडच्या पूर्वीच्या 2च चालायच्या, मधली आहे ना ती एकच चालायची, बाकीच्या चालत नव्हत्या. थांबा जरा बोलू नका, रेकॉर्डिंग चाललंय. आता महत्वाचं काही शिल्प आहेत, त्या शिल्पांविषयी मी सांगणार आहे. हे गोल जे वर्तुळ दिसतंय ना, हे अष्टकोनी विहीर आहे. ए अष्टकोनी विहीर आहे असं सांगितलंय सोहम. अष्टकोनी विहीर आहे, 8 भिंती आहेत याला, म्हणून त्याला अष्टकोनी विहीर असं म्हटलं जातं. एकाड एक भिंतीवरती 4 भाग आहेत. 4 भाग म्हणजे काय? याला शरभ म्हटलं जातं. ते व्याल आहे. शरभ हा प्राणी इतिहासात त्याच ठिकाणी वापरला जातो की ज्या ठिकाणी आपल्याला काहीतरी सांगायचंय पण लिहून ठेवू शकत, एव्हिडियन्स म्हणून ठेवायचं आहे. म्हणजे एक गुप्त जे आहे त्या पद्धतीने ठेवायचं आहे. हा प्राण्याच्या पायाखाली, म्हणजे आपल्या मराठ्यांच्या स्वाऱ्या, शिवाजी महाराज कशावरती जायचे? शिवाजी महाराज घातलाय गळ्यात, तू सांग. वड्यावर. मोगलांचं बेसिक साधन काय होतं? मुघल हत्तीवरनं. अफजल खान तुळजापूरहून निघाला तेव्हा वाईपर्यंत कशावरती आलता? हत्तीवरती, फुलेनगर पर्यंत. आणि त्याच्यानंतर एक दुसरी गोष्ट, इथं एक शरभ जे एकाड एक भिंतीवरती दिसतात, दीदी बसायचं आहे. इथं एक शरभ आहे ना, त्या शरभाच्या पायाखाली हत्ती म्हणजे कोण लक्षात आलं ना? दुसऱ्यांदा तिने बाणा पकडलेले आहेत, असं दाबलेलं आहे, त्याला असं कंट्रोल मध्ये आणलेलं आहे. तिसऱ्यांदा तिथं समोर दिसतंय, समोर तर हा समोर दिसतंय हा समोरचं बघा, ते वरचं दगडामध्ये केलेली प्रतिकृती. इकडच्या बाजूला खाऊन टाकलेलं आहे ते नेट. अशा पद्धतीने चाहून पैशांनी धनाची संपादनी कारणांनी मिळून मुघलांवरती मात केला याचं एक संपूर्ण प्रतीक शिलालेखामध्ये तिथं न लिहून ठेवता शिल्पामध्ये जतन करून ठेवलेलं आहे. तुम्हाला लक्षात आलं व्यवस्थित नक्की काय ते? व्यवस्थित स्टेप बाय स्टेप 5-5 जणांच्या ग्रुपने जावा आणि फोटो काढून घ्या आणि लगेच एकदम नको सगळं फोटो. जाऊ नका. जाऊ. फोटो नाही आता फोटो नको, कारण तिकडं परत ते धोकादायक ठिकाण आहे. नाही कसं आहे, परत एखादं इकडे तिकडे गेलं जाऊ द्या, जाऊ म्हणजे द्या, ते बेशिस्त आहेत म्हणून त्यांना नको आहे.